शेतकरी मित्रांनो नमस्ते. आपण आपल्या शेतामध्ये वांग्याची 1 एकर लागवड केलेली आहे. आपली ही पंचगंगा सुपर गौरव ही व्हरायटी आहे. 1 एप्रिलची लागवड आहे. शेतकरी मित्रांनो, वांगे पिकामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आळीचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आळीचं नियंत्रण नुसतं रासायनिक फवारे मारून किंवा स्प्रे घेऊन आपल्याला चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये थोडासा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या आळीचं सायकल जाग्यावरती थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आळीचं सायकल कसं असतं तर पतंग अवस्था. एक पतंग साधारणतः 300 अंडी घालतो. 300 अंड्यातून आळी बाहेर येते. आळी परत कोशावस्थेमध्ये जाते. त्या कोशामधून परत पतंग तयार होतात आणि ते परत 250-300 अंडी घालतात. त्याच्या अशा पद्धतीनं त्या आळीचं सायकल असतं. म्हणजे पतंग अवस्था, अंडी अवस्था, आळी अवस्था आणि परत पतंग कोशावस्था आणि त्यानंतर पतंग तयार होतो. तर अशा पद्धतीने होतात. तर हे जे सायकल आहे ते हे आपल्याला जाग्यावर जर ज्यावेळेस आपण थांबवल त्यावेळेस आपल्या पिकावरचा आळीचा प्रादुर्भाव 100% कमी आल्याशिवाय राहत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या वर्षी काय केलं, सुरुवातीला आपल्याला साधारणतः 4 ते 5 दिवसाला आपल्या वांगे पिकावरती कीटकनाशकाचे स्प्रे घ्यावे लागत होते. आपण काय केलं, आपल्या वांग्यामध्ये अशा पद्धतीचे सोलर ट्रॅप बसवून घेतले. सोलर ट्रॅप बसवल्यानंतर आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनुभव घेऊन त्याचा रिझल्ट चांगला वाटल्यानंतरच आपण म्हणलं शेतकऱ्यांना माहिती सांगूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे सोलर ट्रॅप बसवून साधारणतः 1 महिना झालं. सुरुवातीला आपल्याला 4 दिवसाला, 3 दिवसाला, 4 दिवसाला आळीचा कीटकनाशकाचा स्प्रे घ्यावा लागत होता. सोलर ट्रॅप बसवल्यापासून आपण 6व्या दिवशी, 5व्या ते 6व्या दिवशी आपण घेतोय. तर ह्या सोलर ट्रॅपचा फायदा असा होतोय की हे सोलर ट्रॅप ऑटोमॅटिक 6 वाजता चालू होते आणि 9 वाजता बंद होते. ह्याचं शास्त्रीय कारण काय आहे की आपल्या पिकावरती 6 ते 9च्या कालावधीमध्ये शत्रू कीड येते आणि 9 नंतर जी येणारी कीड आहे तर ती मित्र कीड असते. आपल्याला शत्रू कीड मारायची असते. त्याच्यामुळे हे सोलर ट्रॅप जे आहेत ते अंधार पडल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतात. ऑटोमॅटिक चालू झाल्यानंतर इथं लाईट लागते, लाल पिवळ्या कलरची लाईट लागते आणि ह्या लाईटीला आकर्षित पतंग होतात आणि अशा पद्धतीने हे पतंग आपल्या पाण्यामध्ये येऊन पडतात आणि ते मरतात. ह्या पाण्यामध्ये आपण काय करायचं, इमामॅक्टिन, ॲक्ट्रा एखादं हलकं म्हणजे उग्र वास न येणारं कीटकनाशक थोडंसं टाकायचं. म्हणजे त्या पाण्यात पडल्यानंतर ते कीटक मरून जाते. आणि हे सोलर ट्रॅप अशा पद्धतीनं हे पतंग मेल्यानंतर आपल्या ह्याच्यावरती अंडी घालणार नाहीत. अंडी नाही घातली की आपल्या बरोबर आळी तयार होत नाही. त्याच्यामुळं आपण जे रासायनिक स्प्रे घ्यावं लागतात ते रासायनिक स्प्रे ऑटोमॅटिकली कमी येत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे ट्रॅप बरोबर 6 वाजता चालू होतात, 9 वाजता बंद होतात. तर हे ट्रॅप साधारणतः अशा पद्धतीनं ऑटोमॅटिक चालू होते. तर ह्याच्यामध्ये पिवळी, निळी, लाल अशा पद्धतीनं लाईट लागते आणि इथं आपण लुराची एक वडी लावलेली आहे. ती वडीच्या वासानं सुद्धा ह्या ठिकाणी पतंग आकर्षित होतात आणि परत ह्या लाईटीला पण आकर्षित होतात आणि ह्या वडीला पण आकर्षित होतात. ह्या दोन्हीला आकर्षित होऊन अशा पद्धतीनं पतंग ह्या पाण्यामध्ये मरून जातात. त्याच्यामुळं आपल्या वांग्यावरती किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तर शेतकरी मित्रांनो, वांगे पीक असेल तर 100% अशा सोलर ट्रॅपचा वापर करा. ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्याच्यामुळं आपले रासायनिक स्प्रेवरती जे अवांतर खर्च होतो ते 100% कमी होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपले जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार.